खोबरेल तेल तर ह्याच्यावरती सोडायचं आहे किंवा असं जे थिनर वगैरे भेटत असतं मार्केटमध्ये हे रॉकेलसारखं असतं ते आपल्याला काय करायचं आहे की ह्या गंजलेल्या नटावरती सोडायचं आहे। तर काय आहे भाऊ बहिणींनो, हे ग्लास आहेत आणि तुम्ही म्हणसान दादा काय आज बसायला लागलेत काय, तर बसायला नाही, तर हे ग्लास फक्त बसायला किंवा कोल्ड्रिंक प्यायलाच नसतेत। तर ह्या ग्लासाचा आज आपण असा म्हणजे असा वापर करणार आहोत की ह्याचा वापर बघून आपला जो दिल आहे तो दिल खुश झाला पाहिजे, असाच आज आपण ह्या प्लॅस्टिकच्या ग्लासापासून उपयोग करणार आहोत। तर नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीच्या आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे कशाविषयी आहे, तर आपले आता नुकताच आता पावसाळा आपला सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर बघा, गरीब असो किंवा श्रीमंत असो, आता जे श्रीमंत आहेत त्यांच्या घरावरती स्लॅब आहेत आणि काही गरीब आहेत, मध्यमवर्गीय आहेत, त्यांच्या घरावरती पत्रे आहेत। आपल्यासुद्धा घरावरती पत्रेच आहेत, आपणसुद्धा गरीबच आहोत। तर बघा, आजचा जो आपला जुगाडाचा विषय आहे तो पत्र्यांविषयी आहे। तर तुम्ही म्हणसान पत्र्याविषयी काय आहे दादा आणि ह्या ग्लासापासून काय तयार करायचं आहे, तर बघा, बऱ्याच जणाचे जे पत्रे आहेत ते भरपूर असे जुने झालेले आहेत आणि जुने झाल्याच्या नंतर बघा आपले जे पत्रे आहेत ते काय झालेले आहेत, त्यांना होल पडलेला आहे किंवा गंजून होल पडलेला आहे किंवा ज्यावेळेस आपण पत्र्याला पॅक करण्यासाठी हुक मारलेले आहेत त्या हुकावाटे किंवा जिथून पत्रा गंजलेला आहे तिथून जे आहे ते पावसाळ्यामध्ये एकदम अशी डायरेक्ट बदाबदा आपल्या पत्र्यामधून धार लागते किंवा हुकावाटे लागते आणि त्यावेळेस मग आपण काय करत असतो, हतबल असतो, म्हणजे गरीब असतो आणि त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही, कारण दरवर्षी काय आपण पत्रा बदलू शकत नाही किंवा नवीन टाकू शकत नाही। मग जुनाच पत्रा आपण बऱ्याच वेळा काय करत असतो, तर तो रिपेअर करत असतो आणि मग रिपेअर करत असताना आपल्याला ह्या ग्लासाचा उपयोग होणार आहे। आणि आपण कशा पद्धतीने बघा की हा पत्रा जो आहे गळायचा एकदम बंद करणार आहोत, किती, 2 रुपयात। ह्या 2 रुपयाच्या ग्लासामध्येच आपण पत्रा जो गळायचा आहे तो बंद करणार आहे आणि छान पद्धतीने ते एकदम बंद होणार आहे। आणि बघा, तुम्हाला तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पावसाळ्यात पत्रा गळायला लागल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागतं आहे, एकतर घरामध्ये झोपायला जागा राहत नाही कारण पाणी सगळं घरामध्ये होतं, दुसरं म्हणजे स्वयंपाकाच्या ठिकाणी बी तो पत्रा गळत असतो, त्यावेळेस पण काय होतं, आपल्याला स्वयंपाक पण बनवता येत नाही। परत त्याच्यानंतर जिथं जिथं गळतं आहे तिथं तिथं आपल्याला भगोलं मांड, पातेलं मांड, कढई मांड, हांडा मांड, असे बऱ्याचशा वस्तू आपल्याला मांडावं लागतात, कारण का आता आपली गरिबी असते, आपण पत्रा बदलू शकत नाही। आणि गरिबी ही इतकी खूप वाईट गोष्ट आहे मित्रांनो, खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे। आणि गरिबी आपल्याला म्हणजे गरिबी वाईट असल्यामुळं आपल्याला भरपूर असं काही शिकवून जात असते बघा। आता कसं आहे बरं का, की तुम्ही म्हणता ना आता दादा गरिबी आहे मग आता करायचं काय, अहो गरीब म्हणून जरी आपण जन्माला आलो असेल ना तर गरीब म्हणून आपल्याला मरायचं नाही, आपल्याला श्रीमंतच व्हायचं आहे। मग त्याच्यासाठी आपल्याला जे नाही ती गोष्टी म्हणजे चोऱ्या माऱ्या सोडून तुम्ही दुसरं काही कष्ट करा श्रीमंत होण्यासाठी। त्याच्यामुळं सांगतोय मी तुम्हाला की गरीब राहायचं नाही, आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे। तर चला, तो भाग राहिला आपला बाजूला। आणि बऱ्याच ठिकाणी आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आणखीन पण काही ठिकाणी बघा पावसाळा आणखीन पण सुरू नाही। तर तुम्ही म्हणता मग दादा आमच्या इकडं पाऊस नाही आणखीन पण, परंतु जिथं जिथं पावसाळा सुरू झालेला आहे किंवा पावसाळ्यापूर्वीच आपण ही जी कामं आहेत आपली पत्रे गळण्याची ते आपण करून घ्यायचेत। तर बघा, हे कशा पद्धतीने आता आपण काय काय करणार आहोत, कशा पद्धतीने आपण जो पत्रा आहे तो 2 रुपयात गळायचा बंद करणार आहोत। तर ते कशा पद्धतीने बघा, तर आता हे ग्लास घेतलेले आहेत आपण आणि ग्लास घेतल्याच्या नंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे ग्लासांना, तर आता हे ग्लासांना हे करण्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की पत्र्यावर न जाता सुद्धा आपण हे जे आहे पत्र गळणं आपण बंद करू शकतो। आणि दुसरा पण मार्ग आहे की आपण पत्र्यावर जाऊन सुद्धा
काय करू शकतो की पत्रे गळणे बंद करू शकतो. तर बऱ्याच ठिकाणी बघा आता म्हातारे लोकंसुद्धा झालेले आहेत, तर त्यांना पत्र्यावरती चढता येत नाही. अशा वेळेस त्यांच्यासाठी आपण छान असा जुगाड आणलेला आहे हा ग्लासांचा. आणि ज्यांना पत्र्यावर जाणं शक्य आहे त्यांच्यासाठीसुद्धा आपण एक जुगाड आणलेला आहे. तर आपण दोन पद्धतीने आज आपलं जे पत्र गळणे आहे ते बंद करणार आहोत बघा. तर पहिला जुगाड आहे आपला हा ग्लासांचा. तर इथं आपण काय केलेलं आहे, एक सुई आणि दोरा घेतलेला आहे. आणि सुई दोऱ्याने आपल्याला कशा पद्धतीने काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. तर हे सुईमध्ये पहिल्यांदा आपल्याला दोरा ओवून घ्यायचा आहे. तर सुई दोऱ्याने आपल्याला काय करायचं आहे, तर इथं असा ही सुई ओवून घ्यायची आहे आपल्याला. आणि सुई ओवून घेतल्याच्या नंतर बघा हे असा दोरा आहे तो आपल्याला ओवून घ्यायचा आहे. आणि ओवून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की ह्या ठिकाणी जे आहे आपल्याला इथं अशी एक पक्की अशी दोऱ्याची ही गाठ जी आहे ते बांधून घ्यायची आहे बघा आपल्याला व्यवस्थितपणे या अशा पद्धतीने. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की आता ह्या साईडने सुद्धा काय करायचं आहे आपल्याला, ह्या दोऱ्याच्या समोर एकदम ही दोरा जो आहे आपला इथं आपण हे समोर केलं त्याच्या समोरासमोर आपल्याला काय करायचं आहे, इथं सुद्धा आपल्याला एक अशी सुई ओवून आपल्याला काय करायचं आहे, हे बाहेर घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने साधारणतः बघा एवढी हाईट येईल आपल्या. एवढ्या हाईटला आपल्याला काय करायचं आहे, तर असा हा दोरा ओवून घ्यायचा आहे. राहिलेला जो दोरा आहे आपला तो इथून कट करून घेऊ आपण. आणि कट करून घेतल्याच्या नंतर इथं सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, तर ही जी गाठण आहे ही इथं सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, तर पक्की गाठण इथं बांधून घ्यायची आहे बघा. तर हे अशा पद्धतीने एक ग्लास तयार झालं आहे बघा आपलं. हे अशा पद्धतीनं तर हे तयार करून घ्यायचं आहे. तशाच पद्धतीने आपण काय करूया, आणखीन दुसरं एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी मी काय करतो आहे की हे ग्लास आपण काय करायचं आहे अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही कुठेही एक होल करून घ्यायचं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही कुठल्याही साईडला तुम्ही हे अशा पद्धतीने करू शकता. आणि इथं आपण अशी जी गाठ आहे ती बांधून घ्यायची बघा या अशा पद्धतीनं. आणि त्याच्यानंतर ह्या गाठीच्या समोर आपल्याला काय करायचं आहे, एकदम फेस टू फेस इथं परत एकदा होल करून घ्यायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला हा अंदाजे आपल्याला दोरा ठेवायचा आहे. आणि बाकीचा जो आहे तो इथं आपल्याला काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. कट करताना अशा पद्धतीने कट करायचं आहे की ह्याची आपल्याला एक इथं गाठण बांधता आली पाहिजेत बघा. तर हे अशा पद्धतीनं पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने इथं आपण काय केलेलं आहे, इथं पण गाठण बांधून घेतलेली आहे. आणि ह्याचा बॅलन्स राहील अशा पद्धतीने आपण फेस टू फेस ह्याला गाठी बांधून ह्या अशा पद्धतीने आपण ग्लास तयार करून घेतलेले बघा. हे पाहू शकता तुम्ही. तर आता हे ग्लास कशा पद्धतीने वापरायचं आहे त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की आता आपल्याला काय करायचं आहे. सर्वात प्रथम आता घरावरती जायचं आहे आपल्याला. आणि घरावरती गेल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते. तर चला आता आपण काय करूया, घरावरती जाऊया पत्र्यावरती. तर आता फायनली आपण पत्र्यावरती आलेलो आहे. आणि पत्र्यावरती आल्याच्यानंतर बघा आता आपल्याला पत्र्यावरती सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ते सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पत्र्यावरती आलो ना, तर पत्र्याला आपण काय केलेलं असतं की पत्रे पॅक होण्यासाठी आतून अँगल लावलेले असतात आणि वरतून आपण काय केलेलं असतं, तर असे हुक लावलेले असतात बघा. आणि हुक लावल्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे, तर हे हुक डिल्ले झालेत का. आणि डिल्ले झाले असतील आणि त्याला एक चकती असते आणि त्याच्या खाली डांबरे वायसर असतो, तर हा डांबरे वायसर पण खराब झाला आहे का पाहायचा आहे. ही चकती व्यवस्थित आहे का ते पाहायची. डिल्ले झाले असतील तर आपल्याला खोलून घ्यायचं आहे. आणि कधी कधी काय होतं, आता हे बरेच वर्ष आपण बसवल्यामुळं काय होतं, तर हे जे हुक आहेत ते गंजलेले जातात नट आणि मग खोलताना आपल्याला प्रॉब्लेम होतो. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एकतर खोबरेल तेल तर ह्याच्यावरती सोडायचं आहे किंवा असं जे थिनर वगैरे भेटत असतं मार्केटमध्ये
हे रॉकेलसारखं असतं ते आपल्याला काय करायचं आहे की ह्या गंजलेल्या नटावरती सोडायचं आहे. त्याच्यानंतर सोडल्याच्यानंतर काय होतं तर तो जो गंज आहे तो निघून जातो आणि आपल्याला व्यवस्थितपणे नट जो आहे तो फिट झालेला असतो. तो गंज निघून गेल्यामुळं हा डिल्ला होतो नट आणि हा खोलायला सोपा पडतो बघा. तर आपण काय करूया तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो नट आहे तो खोलून घेऊ आणि खोलत असताना हा आतमध्ये घरात पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा इथं तर इथं आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने इथं पाना लावायचा आपल्याला. पाना किंवा एक पक्कड लावून घ्यायची आहे बघा आपल्याला अशा खालच्या साईडने, जेणेकरून एका हाताने आपल्याला हे पक्कड लावून दुसऱ्या हाताने आपल्याला काय करायचं आहे तर हा जो नट आहे तो काढून घ्यायचा आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण लावूया याला पकड आणि हा जो नट आहे तो घेऊया आपण खोलून आणि हे अशा पद्धतीने पकडून आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो नट पडू नये म्हणून आपल्याला पॅक धरून पाण्याने हा जो नट आहे तो खोलून घ्यायचा आहे बघा. पूर्ण असा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला. तर चला आपण काय करूया हा जो नट आहे तो पाण्याने तो पूर्णपणे काढून घेऊया आणि त्याच्या पुढं आपल्याला बघा काय करायचं आहे ते सांगतो मी तुम्हाला. तर त्याच्या अगोदर आपला हा नट व्यवस्थितपणे खोलून घेऊया. तर हा पूर्णपणे आपला नट खोलून झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता की आता आपल्याला काय चेक करायचं आहे तर हा जो डांबरे वायसरन तो हा चकती खराब झाली आहे का. तर ही डांबरे वायसर बघा तुम्ही बघू शकता की ही पूर्णपणे आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्णपणे वितळून गेलेली आहे बघा. आणि वितळून गेल्याच्यानंतर बघा हे चिटकून बसलेली ह्या साईडला वितळून गेली, त्याच्यामुळे ती खराब झालेली आहे. मग आता अशा टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे तर बघा असे मार्केटमध्ये चकत्या आणि डांबरे वायसर भेटतात बघा. तर हे असे डांबरे वायसर आणि चकत्या घ्यायच्यात आपल्याला आणि ह्याला परत नवीन आपल्याला काय करायचे आहे तर नवीन आपल्याला डांबरे वायसर टाकायचं आहे ह्याला बघा. हे पाहू शकता तुम्ही हे असे डांबरे वायसर भेटतात बघा आणि त्याच्यासोबत अशा चकत्या भेटतात. तर अशा टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे ही जुनी चकती काढून आपल्याला नवीन चकती टाकायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपला जो नट आहे तो परत एकदा आपल्याला काय करायचा आहे बसवायला चालू करायचं आहे. तर ह्या अशा पद्धतीनं आणि परत आपल्याला काय करायचं आहे तर हे थोडंसं खाली जाऊ नये म्हणून थोडा वेळ परत एकदा आपल्याला पकडीने पकडायचं आहे. मदतीला कोण असेल तर ठीकच, नसेल तरी आपण एकटंसुद्धा हे करू शकतो. आता तुम्ही पाहू शकताय की मी हे एकटाच सर्व काम करतो आहे बघा. त्यामुळं मदतीला असेल तर ठीक, नसेल तर आपण एकट्याने करून घ्यायचं हे काम. तर आता हे पूर्णपणे आता हे नट आता खाली जाणार नाही कारण ह्याला नट बसलेला आहे. आणि आता हे नट काय करायचं आहे आपल्याला तर हा आवळून घ्यायचा आहे बघा. तर आता हे नट आपण घेऊया आवळून आणि आता आपण हे पकड बाजूला काढल्याच्या नंतर बघा आता हा जो नट आहे तो परत आपल्याला पूर्णपणे चांगला आता आवळून घ्यायचा आहे बघा, जेणेकरून तो आवळल्याच्या नंतर तो खाली जाईल आणि डांबरे वायसर व्यवस्थित बसून आणि आपला जो पत्रा आहे तो गळणार नाही बघा. तर ह्या अशा पद्धतीनं आता आपला हा हुक व्यवस्थित बसवून झालेला आहे, आवळून पण झालेला आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे की जिथं जिथं आपल्याला वाटतं आहे बघा की डांबरे वायसर जे आहेत ते खराब झालेत किंवा चकती जे आहे ते खराब झालेले आहे किंवा नट डिल्ले झालेले आहेत, त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे तर हे असे डांबरे वायसर भेटत असतात बाजारामध्ये, हार्डवेअरच्या दुकानामध्ये आणि त्यासोबत चकती टाकायची आहे. तर पहिल्यांदा आपण काय करायचं डांबरे वायसर टाकायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरती ही चकती टाकायची आहे बघा. तर अशा पद्धतीने सर्व हुक चेक करायचे. आता तुम्ही पाहू शकता ते हुक झाल्याच्या नंतर बघा इथं सुद्धा आपलं काय झालेलं आहे तर हे डांबरे वायसर इथं खराब झालेलं आहे. तर ह्याचे तुकडे पडायला लागलेले आहेत कारण उन्हाळा इतका भयंकर होता की पत्रे तापत होते आणि त्याच्यामुळं काय होत होतं तर डांबरे वायसर आपले पगळून जात होते आणि पगळून गेल्याच्यानंतर ते खराब झाले, त्याचे तुकडे पडायला लागलेत आणि मग आपलं पत्र जे आहे ते गळायला सुरू झालेत बघा. तर असे चेक करायचे तर अशा पद्धतीने आपल्याला ते बसवायचेत बघा. तर सर्व आपल्याला चेक झाल्याच्यानंतरच आपल्याला खाली जायचं आहे आणि आपण ते जे ग्लास तयार केले ते त्याचं काय करायचं आहे ते सांगतो तुम्हाला. तर चला आता आपण जाऊया खाली.
तर फायनली भावा बहिणींनो, आपण आता पत्र्यावरती तर तुम्ही बघितलंच आहे की आपण कशा पद्धतीने आपल्याला हुक बसवायचेत आणि हुकाचे जे डांबरे वायसर किंवा जी चकती गेलेली आहे ती व्यवस्थितपणे दुरुस्त करून ती परत एकदा नवीन बसवायची आहे. जे जुन्या झालेल्या होत्या त्या तुम्ही तर बघितल्यात की उन्हाने पागळून गेलेल्या होत्या, त्याच्यामुळं त्या तशा पद्धतीनं नवीन टाकायच्यात आपल्याला. आता तुम्ही म्हणसान भाव बहिणींनो की दादा की डांबरसुद्धा आपण लावू शकतो, पण पहिले डांबर भेटायचं, आता डांबर आपल्याला भेटत नाही किंवा मिनी पण भेटत नाही. जुन्या काळामध्ये बरेचसे लोक तशा पद्धतीने डांबर लावायचे त्याच्यावरती, पण आता डांबर भेटत नाही किंवा त्याला मिनी जे असते ते मिनी पण भेटत नाही. त्याच्यामुळं आपण काय केलेलं आहे की हे जे हार्डवेअरच्या दुकानामध्ये आपल्याला डांबरे वायसर पण भेटतात आणि चकती पण भेटते. मग अशा पद्धतीने आपण पत्र्यावरती सर्व हुक चेक करून ते व्यवस्थितपणे बसवून घ्यायचे. आता तुम्ही म्हणसान दादा हे ग्लासाचं काय करायचं आहे, तर हे ग्लास आपल्याला आतल्या साईडने लागणार आहे. तर हे कशासाठी, तर ज्यांना पत्र्यावरती चढणे शक्य नाही आणि पत्र्यावरती चढणे शक्य नसल्यामुळं काय होतं बघा, तर मग ते पत्रे तसेच राहून जातं, म्हणजे ते हुक आपण बदलू शकत नाही किंवा डांबरे वायसर टाकू शकत नाही. त्यांनी काय करायचं आहे, किंवा जरी टाकलं आपण तरी त्यातूनही कधीतरी क्वचित 100 एखादा हुक गाळण्याची दाट शक्यता असते. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे की हे ग्लास तयार करायचे आहेत. आणि हे ग्लास काय करायचे आहेत आपल्याला, तर बघा तुम्हाला दाखवतो की हा समजा आपला हा हुक गळतोय, जो हुक गळतोय तो आपल्याला बघायचा आहे. आपण जिथं पातेलं मांडत असतो किंवा भगुलं मांडत असतो, घरातली भांडी मांडत असतो, अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आता हा हुक गळतोय तर हा हुकाला काय करायचं आहे आपल्याला, तर ही जी आपण ग्लास आणि ही जी दोरी बांधलेली होती ते अशा पद्धतीने बघा, हुकाला एक टोक असतो, त्या टोकाला काय करायचे आपल्याला सहजपणे हा जो ग्लास आहे तो बॅलन्स ठेवून काय करायचा आहे, तर हुकामध्ये अडकून घ्यायचा आहे दोऱ्यासहित. हे पाहू शकता तुम्ही. आणि ह्याची जर उंची तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमीही करू शकता. आता आपण उंची का ठेवलेली जास्त आहे, तर बघा ज्यावेळेस आता पाऊस येतो आणि ह्या हुकअपमधून हिथून गळत असतो, आल्याच्यानंतर बघा हिथून पाणी डायरेक्ट ह्या ग्लासमध्ये भरत असतं. आता हे भरल्याच्यानंतर आपण उंची का ठेवली, तर बाबा एखादा नंतर आपण भांडं घ्यायचं आहे आणि हा जो ग्लास आहे तो तुम्हाला दाखवतो आता ग्लास कसा भरल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते. तर त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर जिथं आणखीन दुसरा कुठं हुक गळत असेल किंवा आणखीन हुक गळत असतील त्या ठिकाणी बघा आपल्याला अशा पद्धतीने हे अडकून घ्यायचे आहेत बघा बॅलन्समध्ये. आणि इथून पाणी गळलं म्हणजे पत्रा गळला तरी इथून ह्या ग्लासमध्ये सांडणार आहे. तर तुम्हाला दाखवतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघा, तुम्हाला काय सांगतो की ह्याच्यामध्ये पाणी साठलं आहे थोडक्यात. आता तुम्हाला दाखवतो मी प्रात्यक्षिकासाठी की ह्याच्यात थोडक्यात आपलं काय झालं आहे, दोरा फक्त बांधताना ह्याला असा जाड दोरा आणि टिकणारा दोरा आपल्याला बांधायचा, जेणेकरून ते पाणी साठल्याच्या नंतर तुटू नये. म्हणून आपल्याला आधी असा निबार दोरा घ्यायचा. आणि हे समजा आता इथून हुकामध्ये गळून ह्याच्यामध्ये पाणी साठले तर आपण काय करायचं, असं एक पातेलं घ्यायचं आणि हे जे पाणी आहे तर हे दोरा तुम्हाला लांब मी म्हणलं होतं की कशासाठी ठेवला आहे, तर हे लांब ह्याच्यासाठी ठेवला आहे की आपण हा जो पाणी आहे ते बघा असं पातेल्यामध्ये काढू शकतो. आता जवळ ठेवल्याच्यानंतर आपल्याला वाचता येणार नाही, म्हणून आपण काय केलं, लांबका दोरा ठेवलेला आहे. त्याच्यामुळं हे पाणी व्यवस्थित वाचता येतं, ग्लास मोकळं करता येतं. आणि बऱ्याचशा ग्लासमध्ये पाणी साठल्याच्यानंतर हे पाणीसुद्धा तुम्हाला उपयोगात पडणार आहे. पावसाचं पाणी एकदम निर्मळ आणि पत्र्यावरती स्वच्छ असतं. म्हणजे पहिल्या पावसाचं घेऊ नका, परंतु नंतरचं पाणी तुम्ही हे वापरण्यासाठी सुद्धा घेऊ शकता बघा भाऊ बहिणींनो. तर हे अशा पद्धतीने बघा हा दुसरा आपला ग्लासाचा जुगाड आहे. आणि पहिला आपण जे केलेला होता तो म्हणजे आपण हुक चेक करणे, त्याला डांबरी वायसर टाकणे, चकती टाकणे. अशा पद्धतीने आपण पत्र्याची काळजी जर घेतली तर तुमचा पत्रा कधीही पावसाळ्यामध्ये गळणार नाही. आणि जरी गळायला लागला तर तो हे जे ग्लास आहे 2 रुपयाला बाजारामध्ये भेटतं, ते ग्लास घेऊन यायचं किराणा मालाच्या बाजारच्या दुकानातून आणि हे अशा पद्धतीने हे अडकवायचं आहे आणि आपला जो गळणारा पत्रा आहे तो बंद करायचा आहे. तर भाऊ बहिणींनो, आपण हा जुगाड जो पत्रा गळण्याचा जो तयार केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल तर आपल्या भावाला नक्कीच लाईक आणि कमेंट करायची. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांची पत्र्याची घरे आहेत त्यांच्यापर्यंत हा जो आपला जुगाड आहे तो शेअर करायचा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती होईल आणि त्यांचे जे गळणारे पत्रे आहेत ते कायमचे बंद होतील. आणि जरी गळायला लागला तर हे अशा पद्धतीने ते त्याची काळजी घेऊन त्यांचे गळणारे पत्रे बंद करतील. आता हे कशासाठी, तर बघा
इथं तिथं भांडी मांडायची आपल्याला गरज पडणार नाही, किंवा आपण झोपलोय आणि पाऊस आलाय, मग त्यावेळेस बघा हे जर ग्लास आपण अशा पद्धतीने लावले तर आपली झोप मोड होणार नाही, किंवा पाणी आपल्या अंगावरती पडणार नाही, किंवा घरामध्ये साठणार नाही. तर भावा बहिणींनो, तर चला भेटूया अशाच आपल्या नवीन नवीन माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.